स्वयंपाक करता का माई? तुमच्याकडे बोलत नाही का? बोला की. पाऊस पडन का? पडन आता पडायला लागलाय. गारपिटा झाल्यात काय काय भागात. हा मला एक सांगा, स्वयंपाक करता तुम्ही? स्वयंपाक करता. माई स्वयंपाक करताना तुमच्या पायाला काम आहे, हाताला काम आहे. किती बी लहान घर असू दे, सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास स्वयंपाकाला लागतो. त्या 2 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे? तुळजापूर, पंढरपूर. तर तीच कणकी चारण मार आम्हाला. ते 2 तासात काहीतरी तुळजापूर पंढरपूर काढण्यापेक्षा म्हणा ना, असं बाळूमामांचं नामस्मरण केलं, जर स्वयंपाक केला ना, तो स्वयंपाक राहायचा नाही, ते भोजन राहायचं नाही, तो महाप्रसाद होईल. महाप्रसाद. आणि ज्याच्या घरी असा महाप्रसाद सेवन केला जाईल का, त्या घरी साक्षात बाळूमामा आल्याशिवाय राहायचे नाहीत. करा तसं भजन करून स्वयंपाक करा. महिनाभर प्रयत्न करून बघा बघा, घराचा आत्मापूर झाल्याशिवाय राहते की नाही. चला, त्याच झालं. डोळ्याला काय काम आहे? तुला पाहते रे. हा काय म्हणला बुवा? माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्या जीव रंगला, रंग माझा काळा, आणि शेवटी लागीर झालं जी राहिली ना. ऐकून जा. आळंदीतली एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आळंदीतली एका 9 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाटे. ऐकताय का? आळंदीतल्या एका 9 वर्षाच्या मुलाची काय दादा? ज्ञानेश्वरी पाटे. हे तर एखादी ओवी येते का एखाद्याला? निम्म्या गावऱ्या मस्तनात गेले तरी आपल्याला एका ओवीचा अर्थ लागते का? एका त्याची ज्ञानेश्वरी का पाठ असेल? कारण तो ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होता ना, त्यावेळेस आईनं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तेव्हा तसा मुलगा रसाळ गोमती. मग महिला मंडळ तुमच्यासाठी कीर्तन ऐकून सगळ्या. तुमच्या हातात आहे आपला मुलगा कसा पाहिजे. तुम्हाला मुलगा ज्ञानोबयांसारखा पाहिजे, तुम्हाला मुलगा तुकोबयांसारखा पाहिजे, का तुम्हाला मुलगा सद्गुरू बाळूमामांसारखा पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. बाळूमामांना जन्म कोणी दिला? आईनच दिला ना, आईनच घडवलं ना. मग ऐका गाड्या, मुलगा कसा घडवायचा? आपला मुलगा कलेक्टर, वकील, डॉक्टर, इंजिनियर का बेवडा बनवायचा? कुणाच्या हातात आहे? आईच्या हातात आहे. म्हणून आई हिताच्या ठिकाणी जागी पाहिजे बाबा. ज्यावेळेस ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगत होते, अभिमन्यूला गर्भात कळालं चक्रव्यूहात कसं जायचं, पण हिताच्या ठिकाणी बाबा आई झोपली. आणि मग चक्रव्यूहात गेल्यानंतर बाहेर यायचंच कळणार ना. परिणाम प्राणाला मुकावं लागलं. मग आयानं तुमच्या हातात आहे आपला मुलगा कसा पाहिजे. चला पुरुष मंडळी तुमच्याकडे येतो. तुम्ही गाडी चालवता, गाडीवरती प्रवास करत असताना तुमच्या तोंडाला काम, तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, याला काय काम आहे? बोबा, गुटखा, मावा, तंबाखू. ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला प्रामाणिकपणे तिला म्हणता आलं ना बाय,